नमस्कार, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण टोमॅटोपासून मस्त अशी चमचमीत चटणी बनवलेली आहे। ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर त्यापेक्षाही मस्त आहे। ही चटणी एक 4 ते 5 दिवस आरामात व्यवस्थित टिकू शकते आणि फ्रीजमध्ये ही चटणी 8 दिवस टिकते। तर नेहमीप्रमाणेच रेसिपी भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे। तर चला मग वेळ कशाला आपण घालवतोय, तुम्हाला सुद्धा ही चटणी बनवायची असेल रेसिपीलाच आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला टोमॅटोचं जे लोणचं चटणी आपण बनवत आहोत त्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे। आता त्यामध्ये इथं 1-1.5 ग्लास त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तुमचे टोमॅटो किंवा चटणीची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं पाणी डिपेंड करू शकतं। आता इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत, तर स्वच्छ आपण 1-2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता यावरती आपल्याला एक झाकणी ठेवून व्यवस्थित हे कव्हर करून घ्यायचं आहे आणि मस्त वरच्या साली निघेपर्यंत हे टोमॅटो आपल्याला वाफलून घ्यायचे आहेत। तर इथं बघा या पद्धतीने तर हे झाकण मी यावरती ठेवून घेतलेलं आहे। कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनिट तरी म्हणजे मंद आचेवर हे टोमॅटो वाफलून घ्यायचे आहेत। एक 10 मिनिट व्यवस्थित आपण याला शिजवून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। तर इतपत आपल्याला मौसत हे शिजवून घ्यायचं आहे। शिजवून घेतलेले टोमॅटो आपल्याला आता एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। या पद्धतीने नक्की तुम्ही टोमॅटोची चटणी करून बघा आणि ही चटणी एक 4 ते 5 दिवस म्हणजे व्यवस्थित टिकते, अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकते। तर इथं आपल्याला आता ह्या वरच्या ज्या टोमॅटोच्या साली आहेत त्या या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित आपण वाफलून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित या निघतात साईडला। तर इथे बघा पूर्ण आपण या टोमॅटोच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं, एक मॅशर घ्यायचं आणि मॅशरनं या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये अजिबात हे टोमॅटो बारीक करून घ्यायचं नाही, जो लालसर कलर आहे तो तसाच म्हणजे टिकून राहत नाही आणि मॅशरनं किंवा मग सुरीनं आपण व्यवस्थित कट करून घेतलं तर छान असा आहे तसा लालबुंद याला कलर म्हणजे राहतो। आणि जर हे टोमॅटो आपण वाफवलेलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर थोडंसं पांढरट कलर त्याला निर्माण होतो आणि ही चटणी आपल्याला थोडीशी जाडसर अशी ठेवायची आहे, म्हणजे अगदी बारीक पण म्हणजे हे करायचं नाही, करून घ्यायची नाही। मग काय होतं, मॅशरनं जर आपण बारीक केलं तर अगदी आपल्याला हव्या त्या प्रमाणात ही म्हणजे बारीक थोडीशी जाडसर राहते। तर इथे बघा किती कलरसुद्धा मस्त याला आलेला आहे। या पद्धतीनं 1-2 मिनिट आपल्याला मॅशरनं व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला हवं त्या प्रमाणात आपण हे टोमॅटो म्हणजे बारीक करून घेतलेला आहे। तर आता सगळं एकत्र करून घ्यायचं या पद्धतीनं। खूप सोपी आहे ही चटणी बनवायला, अजिबात अवघडसुद्धा नाही आणि पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी जमण्यासारखी आहे। आता कोणतीही तुम्ही चटणी बनवत असाल तर ती म्हणजे ज्यावेळेस आपण त्यामध्ये लसूण घालतो त्यावेळेसच ती परिपूर्ण होते। तर आता यामध्ये सुद्धा एक छोटी वाटी आपण लसूण घेतलेलं आहे। तर आता काय करायचं आहे, मिक्सरचं एक छोटं भांडं घ्यायचं आहे, जार, आणि त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे लसूण। लसूण आपला व्यवस्थित बारीक होण्यासाठी यामध्ये टाकून घेतलेला आहे 1 चमचा मीठ। तर आता हे व्यवस्थित आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। या पद्धतीनं या जी आपण जाडसर अशी पूड बनवून घेतलेली आहे, मग तुम्ही मिक्सरला बारीक करण्याऐवजी थोडासा खिसून किंवा मग थोडासा कट करून घेतला तरी चालेल। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, या चटणीला देऊन द्यायची आहे आपल्याला फोडणी। तर त्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। तर इथं मी 2 ते 3 चमचे यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। तेल आपलं हव्या त्या प्रमाणात आपल्याला गरम झालेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे टाकून घ्यायची आहे मोहरी। तर मोहरी आपली व्यवस्थित तडल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे, 2 चमचे टाकून घ्यायचं आहे जिरं। तर इथे बघा 2 चमचे मोहरी आणि 2 चमचे मी जिरं टाकलेलं आहे। आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक क्रश करून घेतलेला कढीपत्ता। त्यामध्ये टाकून घेतोय आपण हा जो ठेचून बारीक करून घेतलेला आहे लसूण।
लसणामुळं काय होतं, मस्त अशी ही चटणीला म्हणजे चव येते. आणि जाडसर लसूण बारीक करून घेतल्यामुळे आपण चटणी खाताना अगदी क्रंची लागतो. तर व्यवस्थित आता मंद आचेवर एक 5 मिनिट आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे. नवीन असाल माझ्या चॅनलला आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनणारे नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथे बघा लसूणसुद्धा आपला व्यवस्थित मंद आचेवर परतून झालेला आहे. आता काय करायचं आहे, जो टोमॅटो आपण इथे मॅश करून घेतला होता तो पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो वापरत असताना चटणीसाठी काय करायचं, नेहमी लालसर रंगाची आणि व्यवस्थित पिकलेलीच टोमॅटो वापरायची. म्हणजे काय होतं, मग जो पदार्थ आपण टोमॅटोचं सूप म्हणा किंवा सार म्हणा किंवा चटणी किंवा त्याची जी टोमॅटोची आमटी बनवतात ते सगळे पदार्थाला अगदी मस्त परफेक्ट असा कलर येतो आणि चवसुद्धा त्याची मस्त लागते. आता आपल्याला 1-2 मिनिट तेलावरती व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. ही चटणी फ्रीजच्या बाहेर 1-2-3 दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही 8 दिवस टिकते, कारण यामध्ये आपण वाफलून घेताना फक्त पाण्याचा वापर केलेला आहे. चटणी बनवताना अजिबात यामध्ये पाणी टाकलेलं नाही. जर तुम्ही व्यवस्थित परतून आणि टोमॅटो व्यवस्थित वाफलून घेतले तर मस्त अशी 4-5 दिवससुद्धा ही चटणी टिकू शकते. बनवायला अगदी सोपी आहे. काही रेसिपीज म्हणजे आपण पाहिल्यानंतर आपल्याला खूप अशा अवघड वाटतात, पण ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस खूप अशा सोप्या असतात. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद आणि त्यामध्येच टाकून घेतोय आपलं रेग्युलर भाज्याचा म्हणजे लाल तिखट. इथं बघा 1 चमचा मी लाल तिखट यामध्ये वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचा वापर कमी जास्त करू शकताय. तर व्यवस्थित आता आपल्याला लाल मिरची पावडर यामध्ये टाकल्यानंतर हे परतून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही भाकरी म्हणा किंवा मग चपाती किंवा मग वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकताय. मस्त अशी छान लागते. आता इथं तुमचे टोमॅटो जर आंबट नसतील किंवा तुम्हाला आंबट गोड चटणी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिंचगुळेचा कोळसुद्धा वापरू शकताय किंवा 1 लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकताय. पण इथं मी वापरलेले टोमॅटोच आंबट होते थोडेसे, त्यामुळे इथं आपण काहीच वापर केलेला नाही. आता यामध्ये टाकून घेतोय अर्धा चमचा मीठ. तर मीठ हे आपल्याला आता चव पाहूनच टाकून घ्यायचं आहे, कारण आपण सुरुवातीला ही लसण बारीक करताना यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे. तर इथं मी पूर्ण 4 टोमॅटोसाठी 1.5 चमचा मीठ वापरलेला आहे. आता तर इथे बघा व्यवस्थित आपली चटणी परतून झालेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका डिशमध्ये ही काढून घ्यायची आहे. आपण इथं टोमॅटो वाफलून घेतल्यामुळे आपल्याला काही जास्त काळ काही चटणी परतून घेण्याची आवश्यकता भासलेली नाही. तर इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी ही चटणी काढून घेते. तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा अतिशय किती छान असा याला आलेला आहे. आणि जो आपण यामध्ये कढीपत्ता वापरलेला आहे त्यामुळे ही चटणी कढीपत्ता फ्लेवरची तर बनतेच, पण दिसायला सुद्धा जे यामध्ये हिरवे म्हणजे काप छोटे छोटे दिसतात त्यामुळे अप्रतिम अशी चव तर लागतेच, पण दिसते सुद्धा ही चटणी. तर बघा पाहिल्यानंतरच आपल्याला सुद्धा काहीतरी भाकरी पोळी किंवा मग वरण भातासोबत खाण्याची इच्छा होतीये की नाही. तर नक्की तुम्ही ही मराठवाडा किचनची टोमॅटोची मस्त अशी चटणी करून बघा. खूप छान मस्त अगदी चमचमीत बनते आणि खायला सुद्धा याची अस्सल अशी चव लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक शेअर करा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण उद्या 1 वाजता अशीच काहीतरी चटपटीत नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.